आता तूप काढितो ना. आता हे बा, ही मलाई घेतलेली आहे एवढी. आता ही जवळजवळ 2 आठवड्याची मलाई आहे. आता आजी आधी चमच्याने हलवून घेत आहे. आता चमच्याने हलवून घेते. आता पातेल्यामध्ये पितळी पातेलं घेतलेलं आहे आजीनी आणि त्याच्यामध्ये आपल्याला तूप कडवायचं आहे. आता हे लिंबू आणायला लावलं होतं आजीनी. पिळू का आजी? आता हे लिंबू याच्यात पिळून घेते. लिंबाने काय होतं, पटकन ही जी मलाई आहे ना तिच्यातून तूप निघालं जातं. आता मी जवळजवळ 2 एवढं पातेलं आहे पिळलेलं आहे. आता हे डब्बा घ्यायला लावला होता आजीने आणि आता ही साई फोडून घेतलेली, म्हणजे अशी ती घट्ट झालेली असती ना, मग आजीने सगळी फोडून घेतलेली आहे. ह्याच्यात पाणी टाकीते. टाकू का? तर झाकण लावून घेते. हा, याचं झाकण पॅक लावलेलं आहे म्हणजे ते निष्ठू नाही. आणि आजी असं खाली टेकवीत आहे, एकदम कमी मेहनत, उचलून पण नाही घेते, खाली टेकून आणि असं हलवीत आहे. आता खालची जमीन खडबडीत आहे म्हणून ते काही निष्ठत नाही आहे. आणि फक्त 5च मिनिटात आजीने असं हलवलेलं आहे. झाकण उघडून पाहते. हा, झाकण उघडल्याच लगेच असे गोळे झालेले लोण्याचे. झाकण पॅक लावलं नाही का ते असं साईडला होतं. आजीने काही मी असं आलटून पलटून असं हलवलेलं आहे. खालची जमीन जी आहे ना ती खडबडीत आहे, त्याच्यामुळं हे तूप काढायला एकदम सोपं गेलं आणि फक्त 2 ते 3 मिनटातच असं तूप निघालेलं आहे, म्हणजे लोणी निघालेलं आहे मलाईपासून. आता पुन्हा झाकण उघडून पाहते. हां, असं झालेलं आहे, जवळजवळ निघतच आलेलं आहे. हां, असं लोणी निघालेलं आहे. आजीने थोडंसं अजून पाणी टाकायला लावलं आणि कॉटनचा कपडा असा हाताजवळ ठेवलेला आहे. त्या कपड्याने सुद्धा आपलं म्हणजे झाकण निघत नाही. मग काढते. कौतुक झालंय का नाही ते बघा, असे लोण्याचे गोळ्याचे गोळे चाललेले.
आता ना एक चाळण घेतलेली आहे आणि तेच पातेलं घेतलेलं आहे. ज्या पातेल्यामध्ये मलाई घेतली ना तेच पातेलं घेतलं. त्याच्यात आता हे डब्यातलं जे प्लॅस्टिकच्या डब्यातलं तूप आहे ना ते लोणी आणि ताक जे आहे ते मिक्स ते गाळून घेतो आहे. बघा चाळणीने असं गाळून घेतलं की म्हणजे व्हायलाही जात नाही. चाळणीला अजिबात चिटकत नाही आणि चिटकलेलं जे आहे ना ते कोमट पाण्याने सगळे आता हे डब्बा जो आहे ना तो सुद्धा कोमट पाण्याने धुतला का एकदम चकाचक असं निघतं. अजिबातही लोण्याचा जो चिकटपणा असतो तो याच्यामध्ये नसतो. सगळे हे जे आहे ना 1-2 पातेले पुन्हा हा डब्बा तो सगळा कोमट पाणी केलं आणि थोडंसं धुवून काढायचे. आता बघा एवढ्याशा मलाईमधून एवढं असं लोणी निघालेलं आहे. आणि काही मिनटामध्ये आता इथं चुलीजवळ काय घेतलं की ही जमीन जी आहे ती खडबडीत आहे आणि डब्बा जो आहे तो असा सटकत नाही म्हणजे निष्ठत नाही आणि एकदम सोप्या पद्धतीने त्याला दाब जास्त पडला जातो म्हणून तो चांगला हलवता येतो. आता हे लोणी जे आहे ना ते गाळून घेतलेलं आहे. आजी डब्यातलं काढताय. डब्याला काय एवढं नाही. आता कोमट पाणी आहे बघा याच्यात पण अजिबात शिल्लक नाही आहे. आता आजीने पातेलं घेतलेलं आहे ना आता हे लोण्याचं गोळ आहे याच्यात टाकीत आहे धुवायला. लय चांगलं तर आजी धुवून घ्या त्यांना चांगलं खळबळून. खळबळून धुवून घेतलं चांगलं. चांगल्या पाण्यानं घेतलंय तळपाते. आता इथं ना आजीने पितळी पातेलं घेतलेलं आहे. आता हे पितळी पातेलं आहे म्हटलं ते जाडच आहे. त्याचं बूड पण जाड आहे. पण त्याआधी ना काय केलं आहे का पातेल्याला तेल लावून घेतलेलं आहे. यामुळं काय होतं पातेलं कितीही जळालं ना. आता मी हे भांडे धुण्यासाठी कोमट पाणी व्हायला ठेवलं होतं तुपाचे भांडे धुण्यासाठी. आजीने त्या पितळी पातेल्यात धुतलेलं लोणी जे आहे ते सगळं काढलं. आता बघा इथंच नागवेलीचं पाण्याचं वेल आहे. ते पानं पण आपल्याला या तुपात आजीने तोडून आणायला लावले ते. बघा 2 पानं मस्त असे ताजे पानं मी या तुपात टाकायला घेते. यामुळं काय होतं तुपाचा सुगंध आणखीन वाढतो. आता तुळशीचं पण झाड आहे मग त्याच्यामध्ये तुळशीचे पण थोडेशा मंजुळा काही पानं टाकते याच्यामध्ये. आजीने तुळशीचे पण पानं काढायला लावले. आता हे तूप आहे ना थोडंसं असं निम्म कडत आलं आणि मग आजीने हे जे पानं आहे ना ते टाकलेले आहे तुळशीचे पानं आणि 2 नागवेलीचे पानं. आता आजी याला वितळून झालेले आता हे सगळं लोणी. मग आजी चांगलं असं हलवते. आता जाळ कमी केलेला आहे. तूप आता निम्म्याच्या पुढं कडत आलेलं आहे. मग आजीने जाळ कमी केलेला आहे याचा उतू जाऊ नये म्हणून. जाळ कमी केला. आता आजीने ना एकदमच सगळ्यात जाळ कमी केला होता कारण चुलीची उष्णता आणि जे कोळसे आहे ना लाकडाचे कोळसे पडलेले त्याच्यातच हे तूप कडलं आणि इतकं मस्त असा सगळीकडे सुगंध सुटला होता तुपाचा खमंग असा. बघा एकदम मस्त असं पिवळं असं तूप झालेलं आहे आपलं कुठलाही कलर न टाकता. बघा आणि आता आजी हे तूप गाळून घेते. आता ही जी शिल्लक बी आहे ना ती पण आजीने एका ठिकाणी गोळा केली आणि त्याच्यापासून पुन्हा डबल तूप काढताय आजी. आणि आता ते कसं काय आता चमचा जो आहे ना चमचा चाळण आजीने सगळं या कोमट पाण्यात तूप चाळलेलं सगळं कोमट पाण्यात बुडून घेतलेलं आहे. 1 थेंबसुद्धा तूप वाया न घालता आणि त्याला चांगली उकळी आणलेली आहे. या बघा असं तूप आलेलं आहे. जसं भाजीचा तवंग येतो ना तेलाचा तसं तुपाचं तवंग आलेलं आहे याच्यावर. आता हे पुन्हा आहे ना चाळून घेऊन आणि पुन्हा थोडंसं कोमट पाणी याच्यावरून टाकलं म्हणजे जो तुपाचा थोडासा अंश असेल तर धुवून घेतलं. एका डब्यामध्ये कुकरच्या डब्यात गाळलं हे आणि पुन्हा 5 ते 6 तास मला हे ठेवायला लावलेलं आहे फ्रीजमध्ये. हे बघा असा तुपाचा मस्त असा तवंग आलेला आहे. आता एका साईडनं ना थोडंसं असं हे जे पाणी आहे ना ते सगळं असं पुन्हा गाळून घेते. ते गाळायला काही नाही आहे फक्त तूपच आहे. आता हे बघा एवढं असं तूप निघालेलं आहे पुन्हा डबल. आता याच्यातलं हे जे पाणी आहे ना काळं पाणी दिसतंय ते सगळं काढून घेते आणि तूप फक्त 2 ते 3 मिनटं. आता बघा तुपाचा हा तवंग जो आहे तो आलेला आहे. हे सगळं तूप आहे म्हणजे जवळजवळ 1 वाटी तूप निघालेलं आहे पुन्हा. आता हे जे तूप आहे ते सगळं मी एका तडका पॅनमध्ये थोडं आहे मग मी काय मोठं भांडं घेतलं नाही. एका तडका पॅनमध्ये मी हे कडविते.
आता काढवल्यानंतर ना जवळजवळ 1 वाटी, छोटी वाटी तूप निघालेलं आहे याचं. हे बघा, तडका पॅनमध्ये फक्त हलकंसं कढवायचं याला, म्हणजे हे सगळं तूपच आहे. फक्त थोडासा पाण्याचा जो अंश असता तो कढवलं आणि हे बघा अशा पद्धतीने मस्त आपलं तूप झालं.